आज आमचं 17 तारखेपासून आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं सन्माननीय अमित ठाकरेंच्या नेतृत्वामधलं जे आंदोलन आहे आज हे थेट दादांच्या दरबारी येऊन पोहोचलेलं आहे. आणि आम्ही त्यांना काही आज पत्रव्यवहार केला. त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने 5 मागण्या केल्या. त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की जो बोगस कोर्स कॉलेजमध्ये शिकवण्यात आलेला आहे तो तात्काळ बंद झाला पाहिजे. त्यानंतर त्या प्राचार्यांवरती, संस्थाचालक, तिथले HOD असतील, फॅकल्टीज असतील, ह्या सर्वांवरती कायदेशीर गुन्हा, फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. दुसरी मागणी आम्ही केली. तिसरी मागणी आम्ही अशी महत्वाची केलेली आहे की जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत ज्यांना बोगस डिग्री दिलेली आहे त्यांना ते व्हॅलिड मार्कशीट मिळावी, व्हॅलिड डिग्री मिळावी. आणि जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना आपल्या मुंबई युनिव्हर्सिटी सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍफिलिएट करून घ्यावं, जेणेकरून त्यांचं पुढचं शैक्षणिक वर्ष नुकसान होऊ नये. तर ह्या आम्ही प्रामुख्याने मागण्या सरांकडे आम्ही केलेल्या आहेत, दादांकडे. आणि ह्या सगळ्या मागण्या त्यांनी आज मागणी केलेल्या आहेत. तुम्ही पण बघितलं की त्यांनी आदेश दिलेले आहेत की आज लवकरात लवकर कॉलेजवरती फौजदारी गुन्हा दाखल, प्रशासनावरती दुसऱ्यांदा फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. एक फौजदारी गुन्हा हा विद्यार्थी पालक यांच्या वतीने झालेला आहे आणि दुसरा फौजदारी गुन्हा हा प्रशासनाच्या वतीने दाखल करण्यात येणार आहे. तसेच येत्या बुधवारी 3 वाजता ह्या विद्यार्थ्यांसाठी व्हॅलिड डिग्री ह्या संदर्भामध्ये एक बैठक सरांनी बोलवलेली आहे. त्या बैठकीमध्ये त्याचा निर्णय होईल. आणि लवकरात लवकर आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला पूर्ण अपेक्षा आहे की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.